हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 चा जो सायन्सचा लेसन आहे 13 नंबरचा केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड या लेसनवरील जे प्रश्न उत्तरे आहेत म्हणजे जे एक्सरसाइज आहे ती आपण इथे सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. यातील जो फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्सचा आहे आणि ते ब्रॅकेटमध्ये त्याचे आन्सर दिलेले आहेत. हे आन्सर्स बघून आपल्याला इथे आन्सर्स इथे लिहायची आहे. आता फर्स्ट जे आहे बघा, अँड डाय डॅश इज ड्रॉन इन बिटवीन द रिकंटेन्स अँड प्रोडक्ट्स while writing the education for a chemical reaction. आणि त्याचा आन्सर आहे बघा, त्याचा आन्सर बघा इक्वॅलिटी साइन हे आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे बघा इथे रस्टिंग ऑफ आयर्न इज अ डाय डॅश केमिकल चेंज आणि त्याचा आन्सर आहे स्लो. इथे बघा खाली सर्व आन्सर्स इथे दिलेले आहेत. इक्वॅलिटी साइन सेकंड नंबरचा स्लो आहे, थर्ड नंबरचा स्मेल आहे, फोर्थ नंबरचं मिल्की, नंतर केमिकल रिकंटेंट. ठीक आहे. तर इथे सर्व आन्सर्स दिलेले आहेत आणि ही जी वर क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यानुसार खाली आन्सर्स आहेत बघा. तुम्ही क्वेश्चन्स बघून त्याचे आन्सर्स खाली बघू शकता. ठीक आहे. सी नंबरचं जे आहे द स्पॉइलिंग ऑफ फूड इज केमिकल चेंज with is recognized from the generation of certain dash due to it. आणि त्याचा आन्सर बघा थर्ड नंबरचा आहे स्मेल. ठीक आहे. या पद्धतीने याची सर्व आन्सर्स इथे खाली दिलेली आहेत, तुम्ही बघू शकता आणि सर्व प्रश्न बघून त्याचे आन्सर्स इथे लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन बाय रायटिंग अ वर्ड एज्युकेशन आणि त्यातील फर्स्ट बघा रिस्पिरेशन इन अ केमिकल चेंज. त्याचा आन्सर वर्ल्ड एज्युकेशन ऑफ रिस्पिरेशन. तर कशा पद्धतीने लिहिले आहे बघा त्याचा आन्सर C4H12O6 प्लस 6O2 आणि इथे ॲरो दिलेला आहे, त्या म्हणजे हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन या दोन्हींचं मिश्रण रिस्पिरेशन म्हणून आपलं काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड विथ वॉटर प्लस एनर्जी. ठीक आहे. या पद्धतीने ते आपल्याला इक्वेशन इथे लिहायचं आहे. त्यानंतर बी नंबरचा आहे हार्ड वॉटर गेट्स सॉफ्टेड ऑन मिक्सिंग विथ अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा आणि वर्ड इक्वेशन फॉर सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. तर या पद्धतीने ते लिहायचं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती त्याचा आन्सर इथे दिसत आहे. कॅल्शियम क्लोराईड प्लस वॉशिंग सोडा इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड आणि त्याचे इनिशियल सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे लाइमस्टोन पावडर डिसअपियर्स ऑन ॲडिंग टू डिल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. लाइमस्टोन डिसअपियर्समध्ये बघा कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड इज इक्वल टू कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. ठीक आहे. त्यानंतर डी नंबरचं बघा बबल्स आर सीन ऑन ॲडिंग लेमन ज्यूस इन बेकिंग सोडा आणि त्याचा आन्सर या पद्धतीने लिहिणार आहोत. लेमन ज्यूस प्लस बेकिंग सोडा इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईड प्लस ट्रिसोडियम सिरेट. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे मॅच द पेअर. आता इथे कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे. तर फर्स्ट बघा फोटोसिंथेसिस आणि त्याचा आन्सर आहे थर्ड नंबरचं केमिकल चेंज. पुढे आहे वॉटर बी आणि त्याचा आन्सर आहे बघा कोवेल बॉन्ड. नंतर सोडियम क्लोराईड सी नंबर, त्याचं आन्सर बघा आयोनिक बॉन्ड. नंतर डिसोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर डी नंबर, त्याचा आन्सर बघा फिजिकल चेंज. त्यानंतर कार्बन ई नंबर आहे कार्बन आणि त्याचा आन्सर येतं रिॲक्टंट इन कंब्युशन प्रोसेस FI फ्लोराईन. त्याचा आन्सर बघा एफचं टेंडन्सी ऑफ फॉर्म NN आणि मॅग्नेशियम जी नंबरचा आहे त्याचं आन्सर बघा मॅग्नेशियमचं टेंडन्सी ऑफ लॉस इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे.
आता या पद्धतीने आपण मॅच द कॉलम इथे बघितलेला आहे, मॅच द पेअर. त्यानंतर त्याचा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, शो द हेल्प ऑफ डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ द फॉलोइंग कंपाउंड आर फॉर्म फ्रॉम अ कन्सिस्टंट ॲटम्स. तर इथे बघा सोडियम क्लोराईड या पद्धतीने त्याचं पिक्चर्स दाखवले आहेत सोडियम क्लोराईडचं. Na281 पहिलं जे सर्कल आहे त्यामध्ये 2 डॉट आहे, सेकंडचं सर्कल आहे त्यामध्ये बघा 1 डॉट आहे आणि थर्ड सर्कल आहे त्यामध्ये 1 डॉट आहे. ठीक आहे, या पद्धतीनेच काढायचं आहे Na. आणि नंतर Clचं काय 287. तर याच पद्धतीने आतमध्ये 2 त्यानंतर 8 आणि नंतर वरती 7. ठीक आहे, या दोन्हींची ॲडिशन करून काय तयार होत आहे Na इज इक्वल टू Na जे 28. पहिल्या सर्कलमध्ये 2, दुसऱ्या सर्कलमध्ये 8 डॉट आहे. नंतर पुढे बघा Cl 288 इथे 2 नंतर 8 नंतर 8. ठीक आहे, या पद्धतीने इथे आपल्याला डायग्राम शो करायचा आहे. तर हा जो डायग्राम आहे तो कशाचा आहे, सोडियम क्लोराईडचा डायग्राम आहे. ठीक आहे, NaCl Na प्लस Cl इज इक्वल टू NaCl. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे पोटॅशियम फ्लोराईड. पोटॅशियम फ्लोराईडचा तुम्ही डायग्राम इथे बघू शकता. इथे जे साइन दिलेलं आहे, ॲरो दिलेला आहे, हे याच पद्धतीने करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट यामध्येच इथे Kf म्हणजे पोटॅशियम फ्लोराईड. नंतर आहे वॉटर. वॉटरचा डायग्राम बघा H1 नंतर O2 आणि 6 H1 इज इक्वल टू H2O. ठीक आहे, या पद्धतीने डायग्राम काढायचे आहे. नंतर हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईडचे बघा H1 इथे 1 डॉट आहे. Cl 287 या पद्धतीनेच काढायचं आहे. इज इक्वल टू म्हणजे ॲरो आहे आणि HCl ते HL आणि Cl. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ HCl हायड्रोजन क्लोराईड. तर अशा पद्धतीने आपण या लेसनवरील क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ती इथे बघितलेली आहेत. आपला जो लेसन होता केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.